नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा दिवाळीपूर्वीचा आला. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. या संदर्भात संपूर्ण बातमी जाणून घेऊ. आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला ऑल प्रेस केलं नसेल तर तो पण करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता देण्यात आले आणि एकंदरीत 21वा हप्ता शेतकरी बांधव वाट पाहतात. तर एकंदरीत हा 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. एकंदरीत दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांनो, 3 राज्यामध्ये एकंदरीत हा 21वा हप्ता टाकला, पण महाराष्ट्रामध्ये अद्यापही हा हप्ता टाकण्यात आला नाही. पण लवकरात लवकर टाका पाहिजे, कारण की आता अत्यंत गरज ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. विशेषतः मराठवाडा असेल किंवा सर्व महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना सरसकट हा हप्ता द्यायला पाहिजे, कारण की अत्यंत गरज आता शेतकरी बांधवांना आहे. कारण की शेतातील पीक तर गेलंच, ती माती सुद्धा वाहून गेली. तर एकंदरीत शेतकरी बांधवांना लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी, ही हक्काची कर्जमाफी आहे, ती कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा जाहीरनाम्यात सुद्धा आपण निवडणुकामध्ये जेव्हा निवडणुका होण्यापूर्वी जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तेव्हा आपण जो देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की सरसकट का होईना पण कर्जमाफी ही शेतकरी बांधवांना करायला पाहिजे, आणि असं आश्वासन सुद्धा शेतकऱ्यांना दिलं होतं. ते आश्वासन अद्यापही आपण पाहू शकता अद्यापही देण्यात आलं नाही किंवा कर्जमाफी देण्यात आलं नाही. लवकरात लवकर ही कर्जमाफी सुद्धा द्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपण हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या 3 राज्यामध्ये आताच जे हप्ता आहे तो 21वा हप्ता दिला, पण महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर यायला पाहिजे, एवढी विनंती आहे. धन्यवाद.